श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे चैत्र दुर्गा अष्टमी. या दिवशी कुलदेवीची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे. बघा, शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी काही सेवा त्याचबरोबर काही उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर बघा, प्रत्येक महिन्यात अष्टमी तिथी ही येत असते आणि आपण सेवा देखील करत असतो. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्री अष्टमी व शारदीय नवरात्री अष्टमीला अतिशय असे महत्त्व आहे. त्यामुळे हा दिवस आपली कुलदेवी व माता लक्ष्मीची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर काय सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, दुर्गाष्टमीला आपल्या मुख्य दरवाजाला 64 योगिनी यंत्र लावलं जातं. याचा व्हिडिओ मी आधीही चॅनलवर टाकला आहे. हे यंत्र कसं लावायचं आहे तर बघा, ज्यांनी ऑलरेडी लावलेलं आहे पण ज्यांना लावलेलं नाही त्यांनी उद्या 64 योगिनी यंत्र आवर्जून लावायचं आहे. तुम्ही दिवसभरात कधीही लावू शकता आणि उद्या पण शक्य नाही झालं तरी काहीच हरकत नाही. त्यांनी महिन्यातील कोणत्याही अष्टमीला लावलं तरी देखील चालणार आहे. त्यावर काय करायचं आहे, हळद कुंकू सर्वात आधी व्हायचं आहे, नंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि स्वतःला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे व नंतर हे 64 योगिनी यंत्र आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. आणि हे जे यंत्र आहे ते तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडला दरवाजावर लावायचं आहे. हे आवर्जून करा. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. प्रत्येकाने नक्की करा. याने काय होतं बघा, घरात कोणतीही वाईट बाधा येत नाही, त्याचबरोबर नजर दोष देखील होत नाही. म्हणून हे 64 योगिनी यंत्र आवर्जून लावलं जातं. तर हे 64 योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. दुर्गाष्टमी या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. ही अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. हे श्री महालक्ष्मी अष्टकम अगदी छोटं आहे. तुम्ही तुमच्या नित्यसेवेत जरी रोज एकदा जरी वाचलं ना तरी काहीच हरकत नाही. अतिशय फायदाच होणार आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही रोज वाचलं तरी चालणार आहे आणि शक्य नसेल तरी देखील उद्या अष्टमी तिथीला आवर्जून वाचा. हे तुम्हाला 16 वेळा वाचन करायचं आहे. हे उद्या प्रत्येकाने वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला सुरुवातीच्या 8 ओव्या फक्त 15 वेळा वाचायच्या आहेत आणि 16व्या वेळी तुम्हाला हे पूर्ण वाचन करायचं आहे. कारण सुरुवातीच्या 8 ज्या ओव्या आहेत त्या मंत्र आहेत व नंतरचे जे आहेत ओवी त्या फलश्रुती आहेत. हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, 15 वेळा वाचन झाल्यानंतर 16व्या वेळा जेव्हा तुम्ही वाचन करणार असाल तेव्हा ते पूर्ण वाचन करायचं आहे. अगदी तुम्हाला याच्यासाठी 20 मिनटं लागतील, जास्तीत जास्त 20 मिनटं लागतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचबरोबर 16 लवंगांचा एक उपाय करायचा आहे. तर बघा, काय करायचं आहे, एक लवंग घ्यायची आहे. ती तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि एकदा श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर ती लवंग बाजूला ठेवून द्यायची. दुसरी लवंग घ्यायची आहे. पुन्हा तसंच तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. लवंगा ह्या अखंड असाव्यात, तुटल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही आहेत. आणि असं एक एक करून तुम्हाला 16 वेळा ही सेवा करायची आहे. मग सगळ्या झाल्यानंतर ह्या 16 लवंगा एका लाल कपड्यात तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत आणि काय करायचं आहे, त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि धूप दीप देखील दाखवायचा आहे. ही उद्या अत्यंत अतिशय महत्त्वाची ही सेवा आहे. ही प्रत्येकाने करावी.
अनेक जण करत देखील असतील आणि नंतर ही कापडाची पुरचुंडी बांधून ही तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची. कुलदेवी म्हणजेच काय, तर आपल्या कुळाचं रक्षण करत असते. तर कुलदेवीचा प्रत्येकाच्या घरात टाक असतो. टाक नसेल तर किमान मूर्ती तरी असेल किंवा फोटो तरी असेल. जे काही असेल ते घ्यायचा आहे आणि तुम्हाला 99 मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. हे नक्की करायचं आहे. तिच्यासमोर बसून तुम्हाला हा 99 मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर उद्या श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. श्रीयंत्र जर नसेल तर बघा, तुम्ही देवीच्या टाकावर देखील किंवा फोटोवर देखील कुंकुमार्चन ही सेवा करू शकता. आता श्रीयंत्र हे भगवान विष्णू व माता सरस्वतीचं आसन आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कुंकुमार्चन नक्की करावं. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तरी काहीच हरकत नाही. देवीचा टाक घ्या. तुमच्याकडं फोटो असेल, फोटोही नसेल तर मूर्ती असेल, जे काही असेल ते, नाही तर अगदी सुपारी घेऊन तुम्ही कुंकुमार्चन सेवा केली तरी देखील चालणार आहे. परंतु नक्की कुंकुमार्चन ही सेवा करा. कुंकुमार्चन कसं करावं याचा व्हिडिओ मी आधी देखील चॅनलवर टाकलेला आहे. तो तुम्ही पाहून त्या पद्धतीने करू शकता. परंतु उद्या या सेवा नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्कीच करायचे आहे. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. देवीची सर्वात आवडती सेवा आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.